नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टुडिओमध्ये सर्वांचं स्वागत। प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण सिरीज सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज बघा आपण औरंगाबाद शहर पोलीस शिपाई 2019चा जो काही प्रश्नपत्रिका आहे जो झाला 20 ऑक्टोबर 2021 मध्ये त्याचा भाग 1 आपण बघणार आहोत। याच्यापूर्वी आपण बरेचसे जिल्ह्यांचं प्रश्नपत्रिका विश्लेषण बघितलेलं आहे। ते जर तुम्ही बघितलं नसाल तर व्यवस्थितपणे बघून जावा, कारण एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात राहतात, फक्त एकदा बघून तुम्हाला समजत नाही। ओके, चला भाग 1 आपण बघणार आहोत आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत देखील याची माहिती तुम्हाला द्यायचं आहे। चला स्वागत करतो आपण आणि सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाचं देखील। औरंगाबाद शहर पोलीस शिपाई 2019 साठीचा हा 21 मध्ये झालेला पेपरचं विश्लेषण आपण बघतोय। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। ओके, हे अशा पद्धतीचे प्रश्न मी लावलेला आहे। भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई या लढाया खालीपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झालेल्या आहेत? म्हणून बघा एकाच प्रश्नामध्ये दोनदा म्हणजे दोन प्रश्न विचारलेले आहेत त्या ठिकाणी। कुठलं? एक आहे प्लासीची लढाई आणि दुसरं आहे बक्सारची लढाई म्हणून, आणि ऑप्शन पण देताना तसंच दिलेले आहेत। दोन वर्षाचं एक गट्टा दिलेला आहे आणि सगळ्यांना माहिती असेल प्लासीची एक लढाई आहे। प्लासीची लढाई झाली कधी? प्लासीची लढाई 23 जून 1757 झाली आहे। प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757 मध्ये झालेला आहे। आणि जे काही बक्सारची लढाई आहे, बक्सार की बिहारमध्ये येतं, आणि बक्सारची जी काही लढाई झाली मोस्ट IMP दोन्ही पण लढाई तुम्ही लक्षात ठेवत आहे। बक्सारचं युद्ध झालं किंवा बक्सारची लढाई झाली 22 ऑक्टोबर 1764 मध्ये। त्यामुळे दोन्ही पण लढाया तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा। अगोदर झालं प्लासीची लढाई, म्हणतो ना आपण ब्रिटिशांचा जो काही भारतातील जो काही सत्ता आहे, पाया आहे, तो ह्या लढाईने रोवला गेला आणि त्याच्यानंतर इमारत वगैरे जी काय चढली तर ते 22 ऑक्टोबर 1764च्या बक्सारच्या युद्धाने। त्यामुळं 1757 आणि 1764 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं राईट आन्सर असेल। ठीक आहे, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने हे महत्त्वाची लढाई लक्षात ठेवा। प्लासीचं युद्ध आणि बक्सारचं युद्ध दोन्ही पण अत्यंत महत्त्वाचे आहेत। ज्यावेळेस जो काही भारताचा म्हणण्यापेक्षा बंगालचा गव्हर्नर होता, त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव आहे रॉबर्ट क्लाईव्ह। रॉबर्ट क्लाईव्हनं हे नेतृत्व केलं आहे, म्हणून तो बंगालचा गव्हर्नर राहून बंगालचा गव्हर्नर जनरल देखील त्यावेळेस बनलेला होता। ठीक आहे, इतका महत्त्वाचा तो व्यक्ती आहे, लक्षात ठेवा। 1757 ते 1764 या दोन लढाया आणि जे काही पानिपतचं युद्ध येतं, आता लढायांचा संबंध आला म्हणून तुम्हाला कोणतं ना कोणतं युद्ध आणि त्याचं डेट तुम्हाला विचारण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे मी 2-3 पॉईंट सांगतो। कुठलं? एक आहे पानिपतचे युद्ध। ओके, पानिपतचे युद्ध पहिलं युद्ध, दुसरं युद्ध आणि तिसरं युद्ध। चला, ओके, पहिलं, त्याच्यानंतर दुसरं, त्यानंतर आहे तिसरं युद्ध। कशाचे युद्ध आहेत हे तिन्ही पण आहेत आपले पानिपतचे युद्ध, अत्यंत महत्त्वाचे आहेत। बघा मग पहिलं पानिपतचं युद्ध कधी झालं? पहिलं पानिपतचं युद्ध झालं 1526 मध्ये, दुसरं पानिपतचं युद्ध झालं 1556 मध्ये आणि तिसरं पानिपतचं युद्ध झालं 1761 मध्ये। ठीक आहे पर्यंत। आणि ह्या युद्धामध्ये जो काही विजय झाला, तर विजय ॲक्च्युली हा झाला कोणामध्ये विचारलं तर पहिलं पानिपतचं युद्ध झालं बाबर आणि इब्राहिम खान लोधी याच्यामध्ये। बाबर आणि लोधी याच्यामध्ये पहिलं पानिपतचं युद्ध झालं आणि त्यामध्ये बाबर जिंकलेला आहे आणि लोधी हरलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर 1556 मध्ये दोघांमध्ये युद्ध झालं। कुठलं? एक आहे अकबर म्हणजे त्यावेळेचा सम्राट अकबर आणि दुसरा आहे विक्रमादित्य हेमू। याच्यामध्ये हे युद्ध झालं ज्याच्यामध्ये अकबर जिंकला आहे आणि विक्रमादित्य हेमू हे हारलेला आहे। त्याच्यानंतर 1761 हा देखील युद्ध दोघांमध्ये झाला आणि तो होता अहमद शाह अब्दाली। कोणामध्ये झाला? अहमद शाह अब्दाली। ठीक आहे, अहमद शाह अब्दाली आणखीन मराठे यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं आहे आणि ज्यामध्ये मराठे हारलेले आहेत आणि अहमद शाह अब्दाली जिंकला आहे। म्हणजे तिन्हीच ठिकाणी मुस्लिमचे व्यक्ती आहेत ना, ते जिंकलेत असं तुम्ही लक्षात ठेवा। आणि हे सगळेचे सगळे काय आहे? हे सगळेचे सगळे आहे तुमचं पानिपतचं युद्ध IMP आहे, लक्षात ठेवा, मोस्ट IMP। आणि जे काय पानिपत आहे आज कुठे येतो? पानिपत आज हरियाणामध्ये येतो। पानिपत हरियाणा या ठिकाणी हे युद्ध झालेलं आहे। तुम्हाला बऱ्यापैकी जर विचारलं तर तुम्ही लक्षात ठेवू शकता। चला, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर आपण काय करूयात, पुढचा प्रश्न व्यवस्थितपणे घेऊयात। पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे। खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही? आता ही बंगालच्या उपसागराला मिळत नाही याचा अर्थ कुठे मिळत असेल? पश्चिमेकडे मिळत असेल कदाचित, कारण पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे। बघा मग आता या ठिकाणी ऑप्शन जर आपण बघितलं
तर ते आहे गोदावरी नदी. येस आहे. गोदावरी नदी ही पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये आणि गोदावरी नदीचा जो उगम आहे तो उगम आहे कुठं? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक, ठीक आहे, नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचा उगम आहे आणि 1465 किलोमीटर एवढी लांबी गोदावरी नदीची आहे. आणि महाराष्ट्रातील तिची लांबी किती असेल तर ती आहे महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर. बस एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा गोदावरी नदीविषयी. परंतु ती पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी देखील बंगालच्या उपसागरालाच जाऊन मिळणारी नदी आहे आपल्या बांगलादेशमध्ये. आणि ब्रह्मपुत्राचा जो काही उगम आहे तर तो आहे मानस सरोवर या ठिकाणी. कुठं? मानस सरोवर आणि राका सरोवर जे काही तिबेट आहे ना, त्या तिबेटमध्ये ह्या ब्रह्मपुत्रा नदीचं उगम आहे. आणि भारतामध्ये आपल्या नामचा बरवा पर्वतरांगेला वळसा घालून भारतामध्ये एंट्री करते अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश व आसाममधून वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला बांगलादेशमध्ये जाऊन मिळते. ओके, कुठं? बांगलादेशमध्ये ह्या नदीला जमुना असंही म्हणतात. त्याच्यानंतर ती काय करते? आपल्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. जमुना या नावाने ओळखली जाते ब्रह्मपुत्रा नदी. त्यानंतर गंगा नदीचा देखील जो काय उगम आहे तो गंगोत्री या ठिकाणी आहे. कुठं? गंगोत्री या ठिकाणी आहे. आणि पूर्ववाहिनी नदी ही देखील गंगोत्री उत्तराखंड राज्यामध्ये उगम पावते. उत्तरकाशी या जिल्ह्यामध्ये उत्तराखंड या ठिकाणी उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाऊन पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये जाते. आणि बांगलादेशमध्ये या नदीला म्हणतात पद्मा. काय म्हणतो आपण? गंगेला म्हणतो आपण पद्मा नदी. आणि ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. मात्र या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर ते नर्मदा नदी, जी नर्मदा नदी उगम पावते कुठं? अमरकंटक या ठिकाणी. अमरकंटक या ठिकाणी उगम पावते. आणि ही पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षात ठेवा, पश्चिम वाहिनी नदी आहे. मोस्ट IMP ह्याच्यावरती प्रश्न विचारतात आणि विचारले देखील आहेत. पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी. आणि याची काही लांबी आहे, नर्मदा नदीची लांबी आहे जवळपास 1312 किलोमीटर आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये जर त्याची लांबी विचारलं तर महाराष्ट्राची लांबी किती आहे तर ते 54 किलोमीटर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यातून शक्यतो ती वाहते. आणि तो जिल्हा कुठला असेल? नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबारचा वायव्येकडचा भाग. अमरकंटक लक्षात ठेवा, मोस्ट IMP आहे. आणि ते कुठे जाऊन मिळते? ही जाऊन मिळते अरबी समुद्राला जाऊन मिळते. अरबी समुद्राला जाऊन मिळते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे कारण आपल्या पश्चिम साईडला अरबी समुद्र आहे. हे पण ठीक आहे. आणि नर्मदा नदीवरती धुवांधार धबधबा देखील आहे आपल्या कुठं? मध्य प्रदेश राज्यामध्ये जबलपूर या ठिकाणी. सगळे प्रश्न जर तुम्हाला समजले असेल तर या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही समजून घ्या अगोदर काय आहे? नर्मदा नदी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाथसागर हे कोणत्या जलाशयाचं नाव आहे? नाथसागर हे कोणत्या जलाशयाचं नाव आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या नद्या आहेत आणि कोणत्या नदीवरती कोणत्या धरण भरपूर आहेत. मग हे धरण आणि काठावरील म्हणजे धरण आणि त्या धरणाचा असणारा जलाशय हे आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. परंतु प्रश्न या ठिकाणी आहे बघा, माझा एक स्टॅटिक जीकेचा कोर्स आहे. ज्या मुलांनी स्टॅटिक जीकेचा कोर्स घेतलेला आहे त्यांना माहिती असेल. पण ज्यांनी अजून घेतलेला नसेल स्टॅटिक जीकेचा कोर्स, जसं तुम्ही हा कोर्स घेतला तशाच पद्धतीचा स्टॅटिक जीकेचा कोर्स देखील घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हा सेपरेट टॉपिक मी धरणे व जलाशयाचा कव्हर केलेलं आहे. मग आता नाथसागर विचारलं आहे. नाथसागर, ठीक आहे. नाथसागर हे धरण मोस्ट IMP आहे. आणि त्याच्या जलाशयाचं नाव काय असेल तर ते आहे नाथसागर हे कोणत्या जलाशयाचं नाव आहे? म्हणजे जलाशयाचं नावच नाथसागर आहे. तर धरण कुठलं असेल तर तो धरण आहे जायकवाडी धरण. कुठलं असेल तर ते आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे जायकवाडी. ठीक आहे, कुठलं? जायकवाडी IMP आहे. जायकवाडी आहे. आणि जायकवाडी धरण हे कुठे येतं रे? जायकवाडी धरण येतो आपल्या गोदावरी नदीवरती. कुठं? गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं तर ते आहे संभाजीनगर जिल्हा, ज्याला आज आपण संभाजीनगर असं म्हणतो. ठीक आहे, संभाजीनगर म्हणतो. आणि संभाजीनगर असं आपण आत्ता सध्या म्हणतो, मात्र संभाजीनगर, ठीक आहे, त्याला पूर्वी औरंगाबाद म्हणायचे. ठीक आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहे. त्याच्या जलाशयाचं नाव काय? नाथसागर आहे. मात्र या ठिकाणी बघा उजनी आहे ना, उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे तर ते यशवंत सागर. उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? यशवंत सागर आहे. लक्षात ठेवा IMP यशवंत सागर. त्याच्यानंतर कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव आहे शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव काय? शिवाजी सागर आहे. लक्षात ठेवा.
शिवाजी सागर हे कोयना धरण, आणि कोयना धरण हे कोणत्या नदीवरती येतं, हे येतं कोयना नदीवरती, परंतु यशवंत सागर कोणत्या नदीवरती येत असेल तर ते आहे भीमा नदी. ठीक आहे, कुठलं, उजनी धरण, यशवंत सागर, भीमा नदी. कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये येतो, शिवाजी सागर ओके सातारा या जिल्ह्यामध्ये येतो शिवाजी सागर, ज्याच्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे. आणि डिंबे धरण ॲक्च्युली हे घोड नदीवरती येतं, परंतु त्याचं जलाशयाचं नाव नाही. ठीक आहे, एवढं पॉईंट लक्षात ठेवा. आणि नाथसागर मात्र जायकवाडी धरण संभाजीनगर म्हणजे आपलं पैठण तालुक्यामध्ये येतं ॲक्च्युली. हे कुठं, पैठण तालुका. जर तुम्हाला विचारलं तर तो तालुका आहे पैठण, लक्षातच ठेवा. चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे. कुठली राजधानी, तुम्हाला देश व राजधानी विचारतात, तुमच्यासमोर प्रश्न आहे. मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे, IMP क्वेश्चन. ठीक आहे, आणि या ठिकाणी मी तो देश देखील लावलेला आहे तुम्हाला एक माहिती व्हावं म्हणून. मग मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी बघूयात आपण. आता दिलेल्या ऑप्शनपैकी असलेल्या राजधानी बघूयात आपण. रुमानिया नावाचा देश आहे. रुमानियाची राजधानी काय आहे, बुखारेस्ट आहे. बुखारेस्ट ही रोमानियाची राजधानी आहे, लक्षात ठेवा. सोमालियाची राजधानी काय आहे, मोगादिशू आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तरच काय आहे, सोमालिया आहे. प्रश्नाचं उत्तर काय असेल, सोमालिया, IMP. त्याच्यानंतर आर्मेनियाची राजधानी काय आहे, आर्मेनियाची राजधानी एरेवन. आर्मेनियाची राजधानी काय आहे, एरेवन आहे. आणि अर्जेंटिनाची राजधानी काय आहे, ब्युनॉस आयर्स. अर्जेंटिनाची राजधानी काय आहे, ब्युनॉस आयर्स. ठीक आहे, ही अर्जेंटिना आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो अर्जेंटिना, IMP लक्षात ठेवा. सोमालियाची राजधानी मात्र मोगादिशू आहे. आता बघा या ठिकाणी सोमालिया नावाचा देश कुठे येतो, हा येतो आफ्रिका खंडामध्ये, हॉर्न ऑफ आफ्रिकेचा भाग आहे. हॉर्न ऑफ आफ्रिकेचा भाग आहे, लक्षातच ठेवा. सोमालिया या ठिकाणी येतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी बरं का, ही आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी आहे. ह्याच्यामध्ये इरिट्रिया नावाचा देश येतो, जिबुती नावाचा देश येतो, इथिओपिया आणि सोमालिया या चारही देशाला मिळून काय म्हणतो आपण, ह्याला म्हणतो आपण हॉर्न ऑफ आफ्रिका. हे अशा पद्धतीचा जो काय ना हॉर्न सिंगसारखा. ठीक आहे, तर तो आहे हॉर्न ऑफ आफ्रिका, लक्षात ठेवा. IMP आहे हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून कोणत्या देशाला ओळखतात असं जर क्वेश्चन आलं तर ते 4 देशांचा तुम्ही समावेश करू शकता. इरिट्रिया, जिबुती, इथिओपिया आणि सोमालिया. इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा आहे. त्याच्यानंतर इरिट्रियाची राजधानी आणि जिबुतीची राजधानी पण महत्त्वाच्या आहेत. हे पण ठीक आहे. केनिया पण या ठिकाणी त्याची राजधानी नैरोबी आहे. चला, आणि मोगादिशू कोणत्या खंडामध्ये तो विचारलं तर ते आफ्रिका खंड. पुढचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे. मोस्ट IMP व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्था. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलं असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी याची काय स्थापना आहे ती 1919 मध्ये केली. कुठं, काले या ठिकाणी त्यांनी अगोदर काय केलं होतं, एक दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलं होतं. आणि त्याचं रूपांतर पुढे जाऊन काय केलं, त्या संस्थेच्या अंतर्गत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. नंतर याचं मुख्यालय कराड किंवा आपलं सातारामध्ये त्यांनी स्थानापन्न केलं आहे. मात्र कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जो काही जन्म ना, यांचा जन्म कुठे झाला होता, यांचा जन्म झाला आहे 22 सप्टेंबरला. IMP 22 सप्टेंबरला यांचा जन्म आहे. आणि कुठं, कुंभोज या ठिकाणी. मुळात मग हे कुंभोज कुठे येतं, हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले या तालुक्यामध्ये येतो. कुंभोज या ठिकाणी त्याचा जन्म आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ओके, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मात्र त्यांचं पूर्णतः जे काय कर्मभूमी राहिली आहे तर ते आहे आपला सातारा. आणि म्हणून 22 सप्टेंबर हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा करतो, IMP काय म्हणून साजरा करतो आपण, तर तो श्रमप्रतिष्ठा दिन. श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून आपण साजरा करतो 22 सप्टेंबरचा दिवस. IMP प्रश्न तुम्हाला विचारत की महाराष्ट्रामध्ये कोणाची जयंती आपण श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा करतो तर ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे इथपर्यंत. आणि लक्षात ठेवा 22 सप्टेंबर कुंभोजमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही उपाधी कोणी दिली असं विचारलं तर त्यांना कर्मवीर ही उपाधी कोणी दिली असेल तर ते उपाधी दिलेली आहे IMP एका व्यक्तीनं. त्यांचं नाव आहे संत गाडगे महाराज. ठीक आहे, लक्षात ठेवा संत गाडगे महाराज यांनी त्यांना ही उपाधी दिलेली आहे. संत गाडगे महाराजांनी त्यांना कर्मवीर ही उपाधी दिलेली आहे. मोस्ट IMP लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हां,
बाकीचं महर्षी कर्वे IMP व्यक्तिमत्व महर्षी कर्वे यांच्या विषयी पुढचा प्रश्न आहेच, मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस. महात्मा फुले यांच्या विषयी पण पुढचा प्रश्न आहे. संत गाडगे महाराज या ठिकाणी आहेत बघा. संत गाडगे महाराज मोस्ट IMP व्यक्तिमत्व. ओके, त्यांचा पण प्रश्न पुढे विचारले आहेत, म्हणून समाज सुधारकावरती तुम्ही जास्त भर द्यायचा आहे. आता महर्षी कर्वे आहेत ना, महर्षी कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणतो आपण, हे असे व्यक्तिमत्व ज्यांनी, आता महर्षी कर्वे यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो बघा. महर्षी कर्वे एकाच प्रश्नामध्ये सगळंच माहिती बघितलं तर तो रडगाणं होईल किंवा जास्तीत जास्त माहिती तर तुम्हाला भेटेल, परंतु बोरिंग होता तुम्ही एकाच प्रश्नामध्ये जास्तीत जास्त इतिहास किंवा समाजसुधारक म्हटलं तर. एका दुसरं बघायचा असतो. ओके, ठीक आहे. महर्षी कर्वे यांनी 1910 मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना केली. हा पॉईंट लक्षात ठेवा. कुठलं? निष्काम कर्ममठ याची स्थापना हे कधी केलेली आहे? 1910 मध्ये केलं आहे. त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये संपूर्ण भारतातील पहिले महिलांसाठीचे असणारे विद्यापीठाची स्थापना केली आहे. त्यामुळं पहिलं महिला विद्यापीठ लक्षात तुम्ही ठेवू शकता. भारतातील पहिले संपूर्ण भारतातील पहिले महिला विद्यापीठ ठीक आहे, हे स्थापन केलं आहे. त्यानंतर त्यांनी नाव दिलं कुठलं? SNDT विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ. SNDT विद्यापीठ मोस्ट IMP आहे. त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये ना समता संघाची पण स्थापना केलं होतं. कुठलं? समता संघ. आणि मानवी आणि ह्याच्या एकाचं प्रसार करण्यासाठी एक वर्तमानपत्र पण त्यांनी सुरू केलं होतं, ज्याचं नाव आहे मानवी समता. लक्षात ठेवा, मानवी समता नावाचं जे काही वृत्तपत्र आहे ते देखील त्यांनी स्थापन केलं होतं याच्यासाठी, प्रसारासाठी. आणि ह्यांना 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आलेलं आहे. आणि भारतरत्न पुरस्कार मिळणारे हे पहिले फर्स्ट महाराष्ट्रीयन होते. हा पण पॉईंट लक्षातच ठेवा. ठीक आहे. भारतरत्न पुरस्कार मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते कोण? महर्षी कर्वे. आणि 1958 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेलं आहे. इथपर्यंत ठीक आहे. हा एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना डिलीट पदवी भेटलेला आहे किंवा पुणे विद्यापीठाने, बनारस विद्यापीठाने दिलेलं आहे. मोस्ट IMP व्यक्तिमत्व महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि हिंगणे या ठिकाणी त्यांनी स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केलेलं होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? कर्मवीर भाऊराव पाटील. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे? असं कोणता दिवस आहे? थोडक्यात काही की प्रश्न विचारणं थोडंसं वेगळं विचारलं आहे. तो म्हणजे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधीची आहे, असा हा क्वेश्चन आहे. मुळात RBIची स्थापना कधीची आहे? तर तो आहे 1 एप्रिल 1935. सोपा क्वेश्चन आहे, सर्वांनाच माहिती असेल हा, बरोबर का? 1 एप्रिल 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे. आणि रिझर्व्ह RBI म्हणतो आपण, ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI जो काय ॲक्ट आला तो ॲक्ट वेगळा आहे, लक्षात ठेवा. RBIचा ॲक्ट कधीचा आहे? तर तो 1934चा. मात्र स्थापना कधीची आहे? 1 एप्रिल 1935 आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? सुरुवातीला होतं हेडक्वार्टर कोलकाता या ठिकाणी, सध्या मात्र याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी येतो. सध्या मुख्यालय कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. आणि RBI सध्याचे 25वे गव्हर्नर कोण असतील? सध्या RBIचे 25वे गव्हर्नर आहेत, ज्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस हे बदलतील त्यावेळेस चालू घडामोडीमध्ये तुम्ही परत व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकता. शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. आणि पहिले गव्हर्नर कोण होते RBIचे? तर ते आहेत सर ऑसबॉर्न स्मिथ. सर ऑसबॉर्न आर्कल स्मिथ म्हणतो आपण, हे पहिले गव्हर्नर होते. कधी? 1935 मध्ये. आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर ते आहेत फर्स्ट भारतीय गव्हर्नर कोण आहेत? यांचं नाव आहे CD देशमुख. ठीक आहे, पहिले भारतीय गव्हर्नर आहेत कोण? CD देशमुख. लक्षातच ठेवू शकता. आणि एकूणामध्ये हे तिसरे आहेत. आणि जेवढे पॉईंट आहेत RBI विषयी लक्षात ठेवा. भारताची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर येतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश हा आफ्रिका या खंडामध्ये येत नाही असं विचारले. म्हणून आफ्रिका खंडामध्ये नाही तर मग तो देश कुठं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यामुळं हा प्रश्न इतका भारी ना विचार करायचा नाही. ठीक आहे, बघा मी काय म्हणतो, कोणत्या खंडामध्ये कोणता देश येतो किंवा येत नाही
हे विचारलं आहे म्हणून तुम्हाला किती माहिती पाहिजे आणि जगाचा भूगोल मॅपनुसार जर तुम्ही बघितला तर तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. ठीक आहे. बघा, कोणता देश हा आफ्रिका खंडातील नाही असं विचारलं आहे. बघा आपण, केनिया आहे का? यस, केनिया आहे, ज्याची राजधानी नैरोबी आहे. केनियाची राजधानी नैरोबी हे मोस्ट IMP आफ्रिका खंडामध्ये येतो, ज्या ठिकाणी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचं हेडक्वार्टर देखील येतो. ठीक आहे, हा पॉईंट समजतो. त्याच्यानंतर इथिओपिया येतो का? यस, इथिओपिया पण आफ्रिका खंडामध्ये येतो आणि इथिओपियाची राजधानी काय आहे? याची राजधानी आदिस अबाबा. आदिस अबाबा. ठीक आहे, ही राजधानी आहे. कशाची राजधानी आहे ही? इथिओपियाची राजधानी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथिओपियाला हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून. त्याच्यानंतर बल्गेरिया. हां, बल्गेरिया याचं आन्सर होऊ शकतं, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बल्गेरिया. ठीक आहे, आणि हा कुठे येतो? हा येतो युरोप खंडामध्ये. हा युरोप खंडामध्ये येतो, ज्याची राजधानी काय आहे? बल्गेरियाची राजधानी सोफिया. बल्गेरियाची राजधानी काय आहे? सोफिया आहे. IMP. आणि सोमालिया येतो का? सोमालिया हा आफ्रिका खंडामध्येच येतो, ज्याची राजधानी आहे मोगादिशू. मोगादिशू. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे मोगादिशू. IMP लक्षातच ठेवा. मग सोमालिया, इथिओपिया हे हॉर्न ऑफ आफ्रिकेचे भाग आहेत. मग बल्गेरिया आहे ना, बल्गेरिया युरोप खंडामध्ये येतो. सोफिया त्याची राजधानी आहे, आफ्रिका खंडात येत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा जो तुम्हाला देश दिसतोय या ठिकाणी, बल्गेरिया नावाचा देश, हा देश युरोप खंडामध्ये येतो. तिथं रोमानिया, सर्बिया, कोसोवो हे आहेत मग, ग्रीस वगैरे मोस्ट IMP देश तुम्ही लक्षातच ठेवू शकता. आणि बल्गेरियाची जे काही सीमा आहे ते ब्लॅक सी म्हणजेच आपल्या काळ्या समुद्राला लागलेली आहे का? येस, लागलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत.